नमस्कार. श्री ज्योतिष वास्तु विज्ञानमध्ये आपले सहर्ष स्वागत. मी मंगेश कुलकर्णी, ॲस्ट्रो वास्तू कन्सल्टंट. वास्तू संदर्भात, वास्तुशास्त्र संदर्भात दोष काय असतात ते आपण या ठिकाणी पाहण्याचा वेळोवेळी प्रयत्न करत आलो आहोत. बहुतांश लोकांना माहितीच नसतं वास्तू दोष म्हणजे काय किंवा त्याचे परिणाम आपल्यावरती कसे होत असतात किंवा त्या वास्तूमुळेच आपल्याला हे परिणाम भोगावे लागत आहेत का, हे पाहणं किंवा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. या संदर्भात आम्ही या ठिकाणी नवनवीन वास्तुशास्त्र मार्गदर्शन या संदर्भात माहिती देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. बघा, या ठिकाणी बोर्डवरती दिशा काढलेल्या आहेत. एखादी प्लॉट आहे, एखादा फ्लॅट आहे, त्या दिशेत आज विशेष करून नैऋत्य साऊथ वेस्ट, नैऋत्य कोपऱ्या संदर्भात आपण जे काही दोष आहेत ते पाहण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर, दक्षिण आणि पश्चिम याच्यामध्ये नैऋत्य दिशा आहे, ज्याला साऊथ वेस्ट असं म्हटलं जातं. त्या साऊथ वेस्ट मध्ये जर दोष असतील तर त्याचे परिणाम किती भयंकर आहेत ते आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत. सर्वात महत्वाचं म्हणजे साऊथ वेस्ट नैऋत्य कोपरा ही प्रगती देणारी दिशा आहे. तुम्हाला आयुष्यामध्ये स्टॅबिलिटी देणारी, स्थिरत्व देणारी आहे. आणि त्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये जर समजा दोष असतील तर ते स्थिरत्व तर नाश करतं, म्हणजे तुम्हाला स्टॅबिलिटी मिळत नाही, प्रगती होत नाही. नैऋत्य कोपऱ्या आम्हाला एवढंच माहिती आहे, बेडरूम असावी एवढंच माहिती आहे. पण कित्येक वेळेला ती बेडरूम चुकीच्या पद्धतीने निर्माण केली जाते, त्या ठिकाणी चुकीचे कलर्स वापरले जातात. नैऋत्य कोपऱ्यामध्ये साधारणतः रेड कलर अजिबात वापरले जाऊ नयेत असा वास्तूचा नियम आहे. मग भांडणे होत, नवरा बायकोंचे भांडणे होतात, वाद होतात. मग आपल्याला कळत नसतं की त्या पडद्यांमुळे तर त्रास होत नाही, हे आपल्याला माहिती नसतं. पण लक्षात असू द्यावं, नैऋत्य कोपऱ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा ग्रीन कलर अथवा रेड कलर अजिबात नसावा. तसे दोष म्हणजे काय अजून पाहायला गेलं तर नैऋत्य कोपऱ्यामध्ये जर कट असेल तर कट संदर्भात सुद्धा भयंकर परिणाम त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाले आहेत. कुठल्याही प्रकारचा कट त्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये नसावा. आणि तसेच नैऋत्य कोपऱ्यामध्ये कुठल्याही प्रकारची वाढ देखील नसावी असा नियम आहे. नैऋत्य कोपऱ्यामध्ये कट असणे, वाढ असणे, तसेच नैऋत्य कोपऱ्यामध्ये टॉयलेट बाथरूमची पोझिशन असणे हे भयंकर दोष त्या ठिकाणी मानले जातात. तसेच चुकीचे कलर त्या ठिकाणी असतील तर त्याचे सुद्धा भयंकर आपल्याला परिणाम पाहायला मिळतात. सर्वात महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणी पाणी हे अजिबात नसावं. बैठ्या घरामध्ये कित्येक वेळेला आम्हाला त्या ठिकाणी जमिनीमध्ये पाण्याची टाकी सापडलेली आहे आणि त्याचे भयंकर प्रॉब्लेम झालेले आहेत. तसेच त्या ठिकाणी द्वार नसावे. नैऋत्य कोपऱ्यामध्ये साऊथ वेस्ट मध्ये जर दरवाजा असेल तर त्याचे भयंकर परिणाम आपल्याला बघायला मिळतात. जसे रिलेशन खराब होतात. मग ते रिलेशन आई वडिलांशी असो, नातेवाईक लोकांशी असो, कस्टमर्सशी असो, तर रिलेशन खराब करणारी ही दिशा आहे. नैऋत्य कोपऱ्यामध्ये दरवाजा असेल तर नातेवाईक लोकांची रिलेशन मात्र भयंकर जास्त प्रमाणात खराब होतात, वाद होतात, भांडणे होतात, स्टॅबिलिटी मिळत नाही. विशेष करून आरोग्याच्या समस्या सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला भयंकर पाहायला मिळालेल्या आहेत. डायग्नोस लवकर होत नाही, काय झालेलं आहे याचं डायग्नोस लवकर होत नाही. तसेच मानसिक स्वास्थ्य सुद्धा जर नैऋत्य कोपरा दूषित असेल तर मानसिक स्वास्थ्य सुद्धा खराब होण्याची त्या ठिकाणी भयंकर परिणाम आम्हाला दिसलेले आहेत. किंवा नैराश्य येणे, डिप्रेशन मध्ये जाणे, हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे नैऋत्य कोपऱ्यामध्ये जर दोष असतील तर त्या प्रकर्षाने त्या ठिकाणी ते आपल्याला त्या ठिकाणी दिसलेले आहेत. तसेच कित्येक वेळेला साऊथ वेस्ट मध्ये नैऋत्य कोपऱ्यामध्ये अन्वधानाने आपल्याला माहिती नसतं गॅलरी मिळून जाते आणि गॅलरीमध्ये आपल्याला छान कुंड्या वगैरे लावायची इच्छा असते. पण जर नैऋत्य कोपऱ्यामध्ये जर झाड लावले तर त्याचे भयंकर दूषित परिणाम सांगितलेले आहेत वास्तूमध्ये. तर कुठल्याही नैऋत्य कोपऱ्यामध्ये झाड नसावेत, ग्रीन कलर नसावा, लाल कलर कुठलाही नसावा त्या ठिकाणी. त्याचे भयंकर दोष त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आपल्याही वास्तूमध्ये नैऋत्य कोपऱ्यामध्ये वाढ आहे का, नैऋत्य कोपऱ्यामध्ये टॉयलेट बाथरूम आहे का, कट आहे का, हे पाहणं आपल्याला गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या घरात काही त्रास तर होत नाही ना, हे पाहणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. आणि तसे काही दोष असतील त्याच्यावरती लवकरात लवकर उपाययोजना जर करून घेतल्या तर त्याच्या दोषांचा परिहार त्या ठिकाणी होऊ शकतो. वास्तुशास्त्र संदर्भात माहितीपूर्ण आम्ही व्हिडिओ देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. आपल्याही काही समस्या असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. खालती दिलेल्या नंबरवरती आपण संपर्क साधू शकता. धन्यवाद.